श्रीराम मागच्या वेळेला कुठपर्यंत आलो होतो आपण? 16 माळांच्या स्पर्शा पण पद्धत आलं थोडंसं बोलणं सुरू झालं त्याच्यावरती मग मंगळवारचा आग्रह झाला होता. सगळं आहे स्पर्शाचं सगळं आहे. त्याच्यावरती पण एक हे आहे की ह्या ह्याच्यामध्ये एक पहिल्यांदा आलेलं आहे की आपले जीवन जगत असताना अनेक गोष्टी भगवंतासाठी करत राहणे व हातून घडलेली सर्वच्या सर्व कर्मे भगवंताच्या चरणी अर्पण करीत हा भक्तिभाव चैतन्याचा एकमेव नियम आहे. सगळ्याच्या सगळी कर्मे भगवंताच्या चरणी अर्पण करत राहणे हा एकमेव नियम आहे. आणि नंतरच्या पुढच्या अग्रलेखामध्ये आलं होतं की तुम्ही करत असलेली सर्व बरी वाईट कर्मे तुम्ही रोज रात्री स्वयं भगवानाच्या चरणी श्रद्धेने अर्पण करणार आहात. मंत्रभजन तुम्हीच करणार आहात. तुम्ही करत असलेली सर्व बरे. त्याच्यामध्ये म्हटलं की बाबा सगळं तो करणार असेल तर मग आम्ही काय करणार, निष्क्रिय बनणार का आम्ही? तर ह्या दोन गोष्टी मंत्रगजन पण आम्हीच म्हणजे सांगतोय तो की मंत्रगजन तुम्हीच करणार आहात. तुम्ही करत असलेली सर्व बरी वाईट कर्मे तुम्हीच रोज रात्री स्वयं भगवानाच्या चरणी श्रद्धेने अर्पण करणार आहात. मी त्याला म्हटलं प्रेममय आचार ह्याने हे घेतलं होतं. पण मागच्या वेळेला आपलं एक डिस्कशन झालं होतं की मला ते रश्मी वीरांनी पटकन म्हटलं होतं मग काय सगळं आपण त्याच्या चरणी अर्पण करायचं, बरोबर ना. आणि मी त्याला म्हटलं होतं की नाही असं करून चालणार नाही की बाबा कर्म मात्र मी करणार समर हे कर्माचा आचरण सिद्धांत. ह्या दोन गोष्टी आपल्या बोलणं झालं होतं. आणि सुनील त्याच्यावरती बोलले होते की सगळं पाप त्याला देऊन टाकायचं, बरोबर आहे ना. बरोबर आहे, राईट. मला तेच सांगायचं तुम्हाला. मग आपल्याला मग कर्माचा अटळ सिद्धांत हा आहे तर मग भक्तिभाव चैतन्यात काय यायचं? बोला तुम्ही सगळेजण. असं असेल तर मग भक्तिभाव चैतन्य सगळं जर असं आहे कर्माचा अटळ सिद्धांत पूर्ण कसा मानला तर मग भक्तिभाव चैतन्यामध्ये मला येण्याचा फायदा काय? वाईट प्रारब्ध पण हा टाळतच जातो. एक लक्षात ठेवायचं कर्माच्या अटळ सिद्धांताचं काय म्हणतो प्रारब्ध, पण आपण श्रद्धावर असतं आपल्यासाठी प्रारब्धपेक्षा नातेसंबंध महत्वाचं. तर आपलंच नातेसंबंध जर कार्यरत करायचं असेल तर मग आपल्याला भक्तिभावाच्या याच्यामध्ये द्यायला आपण वाईट आणि चांगली कर्म करत राहतो आणि जर ऑनगोईंग प्रोसेस हे ऍड होत राहतं आपल्या सगळ्या कर्मसंबंधामुळे आपण जर सिलेक्ट केलं की भक्तिभावाच्या याच्याला द्यायचं तर मग मला कर्माचा अटळ सिद्धांत तेवढा जास्त भागत करत फिल्टर म्हणून बरं. भक्तिभाव चैतन्य ओव्हर रूल्स एव्हरीथिंग हे पहिलं सगळ्यांनी ऐकून घ्या. आपण जेव्हा म्हणतो की आम्ही नियमाच्या प्रांतात आहोत का आम्ही त्याच्या प्रेमाच्या इच्छेच्या प्रांतात आहोत, जो प्रेमाने आलेला आहे, जो प्रेमाने त्याशी बांधला गेलेला आहे तो त्याच्या इच्छेच्या प्रांतात प्रेमाच्या प्रांतामध्ये आहे, तो नियमाच्या प्रांतामध्ये नाहीये. परवाचं जे बापूंचं अख्खं बोलणं होतं की तुम्ही इच्छेच्या प्रांतातनं त्या प्रेमाच्या प्रांतातनं नियमाच्या प्रांतात गेलात की तिथनं त्याला परत इथे आणणं हे त्याच्या हातातही नाही. पण जो भक्तिभाव चैतन्यामध्ये जो आहे तो ह्या प्रेमाच्या प्रांतामध्ये आहे, तो त्याच्या इच्छेच्या प्रांतामध्ये आहे. त्याला तो नियमाच्या प्रांतामध्ये नसल्या कारणाने कर्माचा अटळ सिद्धांत तशाच्या तसा लागू नाही. कारण भक्तिभाव चैतन्य त्याच्याही वरती आहे, त्याच्याही वरचा नियम आहे. हे सगळ्यात लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे आता आपण बघतो की साधी गोष्ट आपल्याकडे एक अनुभव आहे सांगलीच्या एका माणसाचा, भोई म्हणून नाव होतं ना, राजीव भोई. आपण तो बघितला होता की त्याची भाची त्याला सांगते की तू बापूकडे ये, तो काय येत नाही अनेक वर्ष. आणि तो शिर्डीला जातो आणि त्याला तिथे मृत्यूच्या ठिकाणी याच्या ठिकाणी बापू दिसतो आणि एका क्षणात दारू सुटते. त्याने काय केले, कुठली स्टेप घेतली त्याने, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय की भक्तिभाव चैतन्यामध्ये तो आधी असेल, आधीच्या जन्मात असेल तरी सुद्धा त्याला ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारे गोष्टी त्याच्याकरता घडवून आणल्या जातात. तो इच्छेच्या प्रांतात आहे. आणि मग शबरीचा जो हा येतो आपला अग्रलेख
की त्याच्यामध्ये म्हणलं की ज्या सगळ्या अख्ख्या या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक मानवाला कर्माचं फळ देणारा हा शबरीकडनं फळ स्वीकारतो. आलं ना लक्षात? मग ह्याचा अर्थ काय? तिथे ते सोडलेलं आहे. आजच्या अग्रलेखामध्ये जी आलेली गोळ आहे ना त्याच्याशी संपर्क लावतो. बघ ना, आजचा अग्रलेख कुठे आहे कोणाकडे? आजच्या नाही सर, म्हणजे आपण जो डिस्कस ना 1577 त्याच्यामध्ये हे जे वाक्य आहे ना, ह्या देवादी देवाच्या कानांना श्रद्धावानांचे भक्तिपूर्ण बोल हे सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट अमृताहूनही मधुर वाटतात. म्हणजे काय आपल्या तोंडाचे बोल जे आहेत तेच त्याच्यासाठी शबरीची उष्टी बोरांसारखे आहे. बरोबर की नाही? आपण काय त्याला बोर देऊ शकत नाही, पण शेवटी तिने बोर उष्ट केली म्हणजे काय तिने त्याला उष्ट केली. माझे शब्द पण उष्टच आहेत. मागच्या वेळेला आपण काय बोललो? आपण त्याच्याकडे सांगायचं, फोटो समोर करून बोलायचं, बोलण्याचं मधुर. पण अर्पण करणं आणि बोलणं ह्याच्यामध्ये फरक आहे. हार समोर ठेवणं आणि हार मूर्तीला अर्पण करणं, हार वाहतो हे बोलणं आणि अर्पण करणं. शबरीने बोरं दिली, मला माझं बरं वाईट कर्म देऊन टाकायचंय. आपल्याला जायचंय. हा पॉईंट जरासा थोडासा एखाद्या वेळेस आपल्याला क्लिष्ट वाटेल, पण आपल्याला सगळ्यांना बेसिक कन्सेप्ट कळला पाहिजे की भक्तिभाव चैतन्यामध्ये असणाऱ्या व्यक्तीला, असणाऱ्या श्रद्धावानाला कर्माचा अटळ सिद्धांत तसाच्या तसा नियमातल्या प्रांतातल्या असलेल्या लोकांसारखा लागू होत नाही. कारण आपलं जे 10वं वचन आहे, सदैव मी तुमचा उगवता देव, नाही मावळणार सौम्य करीन दैव. तो दैव सौम्य करतो. तसंच 5वं आहे, माझ्या एका दृष्टीपातात भक्त होईल पापरहित. पुन्हा 8वं येतं, माझ्या भक्तांचे कुठलेही प्रारब्ध बदलीन तोडीन वा घालीन बांध. जर कर्माचा अटळ सिद्धांत तसाच्या तसा लागू असता तर ह्याची काही आवश्यकताच नाहीये. मग त्याने दैव सौम्य केलंच नसतं, त्याने बांध घातलाच नसता. नाही, तसं नाहीये. मला तुम्हाला सांगायचंय काय ते, की तो एवढा कृपाळू आहे. ह्याच्यामध्ये येतो एक शब्द येतो ह्याच्यामध्ये, त्याने वाचताना आता वाचला नाही ना, त्याच आग्रह 77 मध्येच येतं. हा स्वयं भगवान प्रेमळ व कृपाळू आहे. हा खरंच प्रेमळ व कृपाळू आहे आणि तो सगळं बदलायला तयार आहे. आणि कसं ते आपल्याला ही प्रोसेस बघायची. आधी नुसतं बोलण्याचं नाहीये, हे सगळं बापूंनी आपल्या समोर मांडलेलं आहे. मला 1-2 गोष्टी तुम्हाला फक्त ग्रंथातल्या वाचून दाखवायच्या आज. मला फक्त रेफरन्स बघायला लागतील. 112. आता इथपासून खरी बापूंची अगाध करणी चालू होते. मी तुम्हाला मनापासून सांगतो, आज मी बापूंना जाऊन बोललो की हा ग्रंथ अफाट आहे, अफाट. परमात्म्याची भक्ती म्हणजे लाचारी व दीनता नव्हे. 112 पान आहे. मी तुम्हाला रेफरन्सही देतो, तुम्ही घरी जाऊन नंतर वाचूही शकता. तो अनंत शक्तिशाली परमात्मा माझी काळजी घेण्यास समर्थ आहे. अशा दृढ विश्वासाने आपल्या जीवनातील प्रत्येक कर्म जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व चांगल्या मार्गाने करीत राहणे व ही सर्व कर्मे दररोज रात्री निसताना भगवंताच्या चरणी अर्पण करणे. इथपर्यंत आपण 108%. मी त्यालाही जात नाही. माझी ताकद एवढी असली पाहिजे की माझं वाईट कर्म सहन करण्याची मला ताकद नाही. तेही मला मान्य आहे. पण भक्तिभाव चैतन्यामध्ये मी येतो त्याला पुढे. मी तुम्हाला तेच सांगतोय की हे आहेच. कसं आहे ना, आज बघा एका बाजूला दिलंय की अनुसंधान, आजचा लेटेस्ट जो आग्रह आहे ते करायची जबाबदारी माझ्यावरती आहे. पण भक्तिभाव चैतन्यामध्ये करता तो आहे. मला फक्त त्याचं प्रेम स्वीकारायचंय. मला मंत्र गजर करायचंय आणि त्याचं प्रेम स्वीकारायचंय. हे प्रेम स्वीकारण्याचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. मला त्याचं प्रेम स्वीकारायचंय, ह्याच्यात फार मोठी मेख आहे. हे एवढंच वाक्य आपण वाचतो. पण ह्याच्या पुढचं रेशमीवर मला तुम्हाला तेच सांगायचं, ह्याच्या पुढचं वाक्य सगळ्यांचं दुर्लक्षित राहतं ह्याच्यामधलं आलेलं.
व चांगल्या मार्गाने करणारे व ही सर्व कर्मे दररोज रात्री निजताना भगवंताच्या चरणी अर्पण करणे, हे आता अग्रलेखांमध्ये पण आलंय. पण पुढचं फार महत्वाचं आहे, व कर्माचे फळ परमेश्वराच्या हातात सोपवणे. कर्माचे फळ परमेश्वराच्या हातात सोपवणे म्हणजेच भक्तियोग. आता मला एक सांगा, पाप हे कर्म आहे का कर्मफळ आहे? एक लक्षात ठेवायचं, हाच आपल्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा भ्रम आहे, हे लक्षात ठेवा. चक्रच आहे ना ते. चांगल्या कर्माचे फळ लक्षात घ्या, हे 149 पान 149 पान पहिल्या ग्रंथातलं. चांगल्या कर्माचे फळ पुण्य स्वरूपात, तर वाईट कर्माचे फळ पाप स्वरूपात प्रत्येकाच्या कर्म नावाच्या बँकेत जमा होत राहते. पाप हे कर्मफळ आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा फर्स्ट अँड फॉरमोस्ट लक्षात घ्या, आमचं कर्म हे पाप नाही आहे. त्या पाप आमच्या कर्मातनं जे वाईट फळ निर्माण होतंय ते पाप आहे, कर्मफळ आहे. चांगल्या कर्माचे फळ पुण्य स्वरूपात, तर वाईट कर्माचे फळ पाप स्वरूपात प्रत्येकाच्या कर्म नावाच्या बँकेत जमा होत राहते. आणि मग आता तो शबरीचा हे येतो की ती फळ अर्पण करते. फळ कशा प्रकारचं आहे? तो बोर आहे. तुम्हाला आणि मला जर चॉईस दिला तर कोण दारामध्ये बोरीचं झाड लावेल का? कोणी आंब्याचं झाड लावेल, कोणी फणसाचं झाड लावेल. चांगली मधुर फळांची झाड लागतील. सुंदरकांडमध्ये सगळ्या ठिकाणी मधुर फल हा सगळा रेफरन्स येत राहतो आम्हाला. लक्षात ठेवायच्या, आमच्या जीवनामध्ये आम्ही बोराची झाडं आहेत कुठे? ती राहते कुठे? शबरी जंगलात राहते. आमच्या मनाच्या जंगलामध्ये आम्ही अशीच कर्मफळं आमच्या कर्माने निर्माण करत राहतो. जी आंबट आहेत ती आम्हाला माहिती नाही त्याची चव कशी आहे, त्याची चव चाखावी लागते. पण कशीही कर्मफळं असली तरी तो ती स्वीकारतो. हे लक्षात ठेवा. कोणी जरी मला एकाने जरी सांगा की मी मनापासून तुम्हाला विचारतोय, हा शबरीचा अग्रलेख आल्यानंतर किती जणांनी तो शबरीचा अभंग आपल्याकडचा ऐकला? शबरीची बुद्धी बोरे, शबरीची बुद्धी बोरे, मोहवी पियाला. शबरीची बुद्धी बोरे, मोहवी पियाला. आवरा हा भक्ती प्रेमा, विके कवडी मोला. आवरा हा भक्ती प्रेमा, विके कवडी मोला. शबरीची बुद्धी बोरे, मोहवी पियाला. शबरीची बुद्धी बोरे, मोहवी पियाला. पारस विदेई चाले यावडी कांत, राजगृह सोडून धावे रंगी गोकुळात. शबरीची बुद्धी बोरे, मोहवी पियाला. शबरीची बुद्धी बोरे, मोहवी पियाला. सर्व रंग सोडून झाला जातू होता वळा. श्याम मेघ जीवन देई, याची बापू बोलला. शबरीची बुद्धी बोरे, मोहवी पियाला.
शबरीची उलटी बोरे मोहावी पियाला. मोहयात सर्व जनायाती मोहविल जानी. मोहयात सर्व जनायाती मोहविल जानी. पिपा शोधतो शबरीला, पिपा शोधतो शबरीला, सोडिया अन्न पाणी शबरीची उलटी बोरे पियाला. शबरीची उलटी बोरे मोहावी पियाला. आवरा हा भक्ती प्रेमा विते कवडी मोला. आवरा हा भक्ती प्रेमा विते कवडी मोला. शबरीची उलटी बोरे मोहावी पियाला. शबरीची उलटी बोरे मोहावी पियाला. शबरीची उलटी बोरे मोहावी पियाला. श्रीराम दोन ह्याच्यामध्ये येतात. पारसरी हा एक उल्लेख आणि हावरा हा भक्ती प्रेमा विके कवडी मोला. कवडी मोलाने काय विकलं जातं? व्हॉट इज मीन कवडी विके कवडी मोला? व्हॉट इज कवडी मोला? आम्ही द्यायला गेलं तरी कोण घेत नाही हो. ही किंमत नाही आहे, कोणीच घेत नाही आहे. वाल्या कोणी घरच्यांना विकायला गेला माझं पाप वाटून घेता का? विकत काय फुकट पण कोण घ्यायला तयार नाहीये. कवडी मोलाने फक्त पापच जातं, लक्षात ठेवा. प्रेमानं दिलं तर त्या पापाने पण कवडी मोलाने तो विकून घ्यायला तयार आहे, हे पहिलं लक्षात घ्या. पापाचं फळ तू मला दे वगैरे सगळं दूरची गोष्ट राहिली, लक्षात घ्या. प्रेमाने दिलं तरी तो पाप घ्यायला तयार आहे तुमच्याकडनं. तो सालं पण खायला, ती सालं पचवायची ताकद त्याची आहे, तुमची माझी नाही. काहीही पचवाय. आणि म्हणून तो सांगू शकतो गुरुपौर्णिमेला येताना, अनृत पौर्णिमेला येताना मला तुमचं अर्ध पाप द्या, कारण पचवायची ताकद त्याची आहे. हे लक्षात घ्या. कवडी मोलाने दुसरी कुठलीही गोष्ट मिळत नाही. फुकटामध्ये द्यायला गेलं तरी कोण घ्यायला तयार नाही, अशी एकमेव गोष्ट म्हणजे पाप आहे. कवडी मोल आहे ते. आणि ते प्रेमाने दिलं तरी तो घेतो आणि पचवतो आणि तुम्हाला सगळ्यातनं बाहेर काढतो. बघा आज आपण ह्यांचा अनुभव बघितला. डोंबिवलीचे कोण ते पिंगुळकरांचा अनुभव बघितला, ते काय, किंवा आपण संजय जाधवचा हे बघितला की ते आले. ह्यांची तर यायची दोघांची इच्छा नाहीये. बघा हे म्हणतात मला टॅक्सीत घालून आणला. संजय जाधव म्हणतो मला बरोबरच्या कोणीतरी सांगितलं काय शर्ट पॅन्ट वाला काय कोण उगीच जायचं, आपण मला सांगतायत ते जाऊ. आले, नजरेत नजर घातली आणि संपले. त्यांना बापूच्या नजरेतनं मिळणार. आता बघा हा ह्याच्यामध्ये येतं दुसऱ्या अग्रलेखामध्ये की त्याच्या ह्याच्यामध्येच नजरेतच भक्ती भाव चैतन्य आहे. ते त्यांनी स्वीकारलं आणि ते त्याचे होऊन गेले एका क्षणात. कुठे काय त्यांनी काय केलंय? त्यांनी प्रेम तसंच्या तसं स्वीकारलं. रिस्पॉन्ड म्हणून त्यांचं प्रेम गेलं. काही नाहीये दुसरं देण्यासारखं, फक्त प्रेम, फक्त प्रेमासाठी प्रेम. आणि मग हाच कन्सेप्ट आपल्या प्रेम प्रवासमध्ये तो 164 पानावरती येतो, भक्तीच्या व्याख्येमध्येच येतो. पापाचा नाश हा आर्टिकल खाली येतो. पापाचा नाश कसा होतो? 164 पान आहे. खूप मोठं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. होय, पापाचा नाश 100% होऊ शकतो, मात्र तो फक्त एकाच गोष्टीने होतो. ती गोष्ट म्हणजे जेव्हा मी परमेश्वराकडे फक्त तू हवास म्हणून प्रेम करतो तेव्हाच. फक्त तूच हवा. आम्ही तो आता हे पण अभंग पण मी अजितला काढायला सांगितला होता. फक्त तूची हवा रे या पापी आला. मग तिथे पापियाला का आलं, भक्ताला का नाही आलं? ज्या क्षणी कुठलाही कितीही पापी माणूस असो त्याला फक्त एक क्षणभर वाटलं फक्त तूची हवा रे,
दॅट्स इट. त्या क्षणाला सगळंच्या सगळं पाप जाळायची त्याची ताकद आहे, त्याचा नियम पण आहे. सगळं तो करू शकतो. होय, पापाचा नाश 100% होऊ शकतो, मात्र तो फक्त एकाच गोष्टीने होतो. ती गोष्ट म्हणजे जेव्हा मी परमेश्वराकडे फक्त तू हवास म्हणून प्रेम करतो तेव्हाच. पापाचा नाश पूर्णपणे फक्त पराभक्तीमुळे होतो, म्हणजेच फक्त प्रेमासाठी प्रेम. फक्त प्रेम, कुठलं काही गोष्ट देतो म्हणून नाही, प्रेमासाठी प्रेम. परमेश्वरावरून प्रेम कशासाठी, तर फक्त त्याचं प्रेम प्राप्त करण्यासाठी. आम्हाला त्याचं प्रेम स्वीकारता आलं पाहिजे की पापाचा नाश झालाच म्हणून समजा. आणि नाश म्हणजे काय हे बापूंनी अनेक प्रवचनांमध्ये सांगितलेलं आहे. नश्यती म्हणजे रूपांतरित करणे. करेक्ट, हे प्रवचनांमध्ये अनेकदा आलेलं आहे की आमच्या कर्मफळ जसं येणार आहे ते पूर्णपणे तो रूपांतरित करू शकतो, पूर्णपणे रूपांतरित करतो. आता हे रूपांतरित करणं म्हणजे काय हे पण सगळ्या ग्रंथामध्ये आलंय. आमचं कर्मफळ तो कशा प्रकारे रूपांतरित करतो. 157 पान ते 162 पान ह्याच्यामध्येच येतं. 157 पानावरती येतं, नियम दिलेले आहेत. हेडिंग आहे चरण 74, प्रारब्ध कर्म मानवाला कशा रीतीने भोगता येते व भोगावे लागते. प्रारब्ध कर्म मानवाला कशा रीतीने भोगता येते व भोगावे लागते. आणि मग म्हटलेलं आहे की सत्वगुणी माणसाला शारीरिक क्लेश नाही, मानसिक क्लेश नाही, उलट ते पाप भोगताना त्याने पुण्य उत्पन्न केले जाते. अशा पद्धतीनेच हे म्हणून अख्खं दिलंय. समजा आम्ही असे म्हटले की एक मनुष्य सत्वगुणी आहे, त्याच्याकडे सेवाभक्ती चांगली आहे, दुसरा रजोगुणी आहे, त्याच्याकडे सेवाभक्ती थोड्या प्रमाणात आहे, आणि तिसरा तमोगुण, त्याच्याकडे सेवाभक्ती अजिबात नाही. हे सगळं तो आमच्याकडनं करून घेतो आणि आमचं कर्मफळ तो रूपांतरित करतो. जर आमचे 50,000 जाणं असेल आमच्या कर्मफळानुसार, तर ते दान स्वरूपामध्ये जातात, त्याच्यातनंच पुन्हा पुण्य उभं. हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे की भक्ती, आम्ही जेव्हा भक्तिभाव चैतन्यामध्ये आहोत तेव्हा इतर सगळे नियम बाजूला ठेवले जातात. कुठल्या नियमाने? मग वालीचा वध केला, कुठलाही नाही. हा फक्त भक्तिभाव चैतन्याचा नियम की नाही. त्या सुग्रीवाने त्या रामाला फक्त स्वतःचा मानला यश प्रेमाने, त्या क्षणी त्याच्याकरता सगळं काही करायला तो तयार आहे. आणि मग ही 18 वचनं आमच्या कामाला आहेत. मग कुठलाच दुसरा नियम नाही, फक्त प्रेमासाठी प्रेम आहे. ही जेव्हा भावना होते, फक्त तूची हवा रे, तूची हवा रे या पापियाला मी कसाही असेन, आणि ती द्यायची ताकद आमच्याकडे असली पाहिजे. नो क्वालिफिकेशन. मी जसा आहे तसा त्याला ऍक्सेप्टेबल आहे ना. माझ्याकडे देण्यासारखं काय आहे, माझ्याकडे उष्टी बोरच आहेत द्यायला, मी देऊन टाकायचं. ती ताकद पाहिजे. मी कसं देऊ? मग तो पुण्याचा का अभिमान, पापाचा का नाही अभिमान, ही जी ओवी येते ती तशी आहे. आम्हाला पापही अतिशय मोकळेपणाने, तो माझा आहे, असेल तुला काय द्यायचं दे, काही असेल, पण मी तुला पाप देतो, आहे ताकद आमच्याकडे, आम्ही देऊन टाकायला पाहिजे. हे ज्याची तयारी आहे ना, म्हणजेच काय, हे केव्हा देता येईल? आणि जेव्हा माझं चांगलं कर्म आणि चांगल्या कर्माचं फळ पण मी त्याला अर्पण करीन तेव्हा. मी फक्त म्हणेन चांगल्याचं फळ मला पाहिजे तसं तू दे, आणि हे मात्र पापाचं फळ तू असं करून मला डायल्यूट करून देतो, ते होणार नाहीये. म्हणून काय म्हटलं, बरी वाईट कर्म, चांगली आणि कशीही कर्म, चांगली पण कर्म त्याच्या चरणी आणि वाईट कर्मही त्याच्या चरणी, कर्मफळ अर्पण करता आलं पाहिजे. की तेव्हा आमच्या कुठल्याही कृत्याचं कर्मफळ आम्हाला माहिती नाही आम्ही काय उत्पन्न करून ठेवलंय. जे जसं आहे ते तुझ्या चरणात पाहिजे, ते तुला दिलं आम्ही, तू ते ठरव कसं हे करायचंय ते. म्हणून आपण म्हणतो नशिबाचे नियम नाही बापू बघता. नशिबाचा नियम म्हणजे काय? कर्माचा अटळ सिद्धांत. नशिबाचे नियम नाही बापू भक्ता, परिभक्ती काय, नियम भक्ती साच हवा, भक्ती साच हवा, परिनियम भक्ती साच हवा. यस, जर आम्ही भक्तिभाव चैतन्यामध्ये असू तर आम्हाला कुठल्याही गोष्टीला घाबरायची आवश्यकता नाही. प्रेम स्वीकारायचं, प्रेम देता आलं पाहिजे. आणि हे सगळं भगवत ज्ञान, भगवत भान, हे भानही प्रेमात नाहीत. आपण म्हटलं की लक्ष्मण का आडवा येऊ शकला, की त्याचं नितांत प्रिय असलेलं प्रेम रामावरचं, प्रेमासाठी प्रेम आहे ते. दुसरा मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची होती की त्याची नजर श्रद्धावानांच्या मागोमाग जात असते, श्रद्धावानांच्या पुढे पळत असते, तर कधी श्रद्धावानांच्या हालचालींना पाहिजे तशी वळवत असते. साई सच्चरित्रामध्ये एक ओवी येते, माझ्या मते 3व्या अध्याय, त्यांना मला आठवत नाही,
10व्या अध्यायात आहे 126 ते 128 मध्ये की प्रत्येकाचं कोणाचं ना कोणाचं प्रेम कुठे कुठेतरी असतंच. कोणाचं धनावरती आहे, कोणाचं मुलावरती आहे, अशा अर्थाने ते येतं. आणि मग एक ओवी येते, प्रेम जे विषयी वाटते ते सर्व जे एक वडते, हरिचरणात मुशीत जे आटते, तैसे ते प्रकटते भक्तिरूपे. एकदा का त्याच्या नजरेत नजर घातली की तो त्याची नजर जिथे पोचते ना, आमचं जिथे दुसरीकडे असलेलं प्रेम तो वळवून घेतो. ह्याच्यामध्ये येतं श्रद्धावानांच्या पुढे पडते तर कधी श्रद्धावानांच्या हालचालींना पाहिजे तसे ते वळवत असते. आमच्या प्रेमाला पण तो वळण लावतो. खरंच सांगतो, नाहीतर ही दोन माणसं ज्यांचा बापूंचा काहीही संबंध नाहीये, ज्यांची यायची इच्छा नाहीये, एका भेटीत होतात कसे? आमचा पण अनुभव तोच असतो ना. एका भेटीत आम्ही बापूंचे होऊन जातो. एकदा ती नजर पडली, सगळीजण काय सांगतात, ती नजर पडली, नुसती त्या नजरेवरती लोकांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. हे कधी विसरायचं नाही. त्याचं प्रेम स्वीकारलं आणि म्हणून ह्या शबरीच्या अग्रलेखामध्ये तेच येतं. अनुसंधानात स्वतःला सर्व काही करायचे असते, मुख्य म्हणजे दक्षता स्वतःच बाळगायची असते. तर भक्तिभाव चैतन्यात आपल्याला फक्त जास्तीत जास्त मंत्र गजर करीत राहायचे असते आणि त्याचे प्रेम स्वीकारायचे असते. अनुसंधानात मी करता आहे ही भावना असते, तर भक्तिभाव चैतन्यात स्वयं भगवान करता आहे आणि मी त्याचा दास आहे घट्ट भावना आहे. अनुसंधान ही पहिली पायरी आहे, तर भक्तिभाव चैतन्य ते कुठल्याही पायऱ्या नसले तर स्वतःच एक आहे. परंतु त्याचे प्रेम स्वीकारित म्हणून फक्त नामाचे अनुसंधान ठेवले तर ते भक्तिभाव चैतन्य. आणि मग पुढचा पॅरेग्राफ तर खतरनाक आहे ह्याच्यामधला. हे शुभदे, भक्तिभाव चैतन्यामध्ये तुम्ही स्वयं भगवानाचे दास म्हणून राहता, पण आणि त्यावेळेस अपाट सामर्थ्य व अनिरुद्ध गती असणारा तो स्वयं भगवान तुमचा दास व प्रिय सखा बनून राहतो. ज्याची ही तयारी आहे, तू हत्यार म्हणून मला वापर. मी तुझे हत्यार म्हणजे काय? तू मला वापर. तू मला वापर म्हणजे काय? मी तुझा दास आहे. प्रत्येक जण सांगतो की दास व्हायचंय. दास व्हायची माझी नुसती मनाची तयारी झाली की तू माझा दास म्हणून काम करतो. हे लक्षात ठेव. हे ते प्रेमासाठी प्रेम. नाहीतर दुसरा कुठलाही म्हणा तो आमच्या प्रेमालाही वळण लावतो. लक्षात ठेवा. म्हणजेच काय, करता तो आहे, आमची फक्त स्वीकारायची तयारी पाहिजे. आणि म्हणून आम्हाला कन्फ्यूज होऊन चालणार नाही की ह्याच्यामध्ये की कर्माचा अटळ सिद्धांत नाही छे. आम्हाला कठोरपणे सांगता यायला पाहिजे, नशिबाचे नियम नाही बापू भक्ता, नियम भक्त साच हवा, भक्ती साच हवा. आणि म्हणून भक्तिभाव चैतन्यामध्ये कुठलाही कर्माचा सिद्धांत नाही. कर्म दैव आमचं सौम्य करूनच आमच्यापर्यंत आणलं जातं. आणि ते सौम्य होईल का काढेल तो बाण घालेल आम्हाला नाही माहिती. म्हणून स्पष्ट शब्दामध्ये तो म्हणतो, नाही, माझ्या भक्तांचे कुठलेही प्रारब्ध बदलीनं तोडीनं वा घालीनं बाण. तो वारंवार चित्र बदलत राहतो. क्षणाक्षणाला चित्र बदलतो. आमचं नाथ संवित काय असेल, आम्ही बिघडवलं आमच्या कर्मानुसार, आमच्या कर्मफळाने जर ते चित्र बदलणार असेल तर प्रत्येक क्षणाला नवचित्र घेऊन तो उभा राहतो. बदलीनं तोडीनं वा घालीनं बांध, ते तिथेच थांबवलं त्याने. त्याचं फळ आम्हाला भोगावंच लागत. म्हणजे ह्याच्या सगळ्याच्या वरती हा नियम आहे. आणि म्हणून मला तो क्लॅरिफाय करायचा होता की मागच्या वेळेला तो तसा स्पष्टपणे गेलेला नव्हता. उलट अर्थ असा निघत होता की कर्माचा अठळ सिद्धांताने सगळे आम्ही बांधलेलो होत. नाही, तसं नाहीये. आमच्याकरता सगळं हा त्रिविक्रम स्वयं भगवान त्रिविक्रम सौम्य करूनच सगळं देतो. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून शेवटच्या ओळीमध्ये जे येतं, जेथे भक्तीपूर्ण श्रद्धा व प्रेम. आता मला प्रश्न पडतो, भक्तीपूर्ण का पूर्ण श्रद्धा व प्रेम? जो आपण जिथे लावू तिथे पूर्ण शब्द कुठे लावू तिथे येतो. जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम तेथे तेथे करता मी त्रिविक्रम. सगळ्या गोष्टी तो स्वतःच्या हातात घ्यायला तयार आहे. आम्हाला त्याच्या हातामध्ये सोपवून द्यायची तयारी पाहिजे. दॅट्स ऑल. बाकी आम्हाला काही करायचं नाहीये. प्रेम स्वीकारण्याची एवढी कृती जरी करता आली ना. आणि म्हणून एका ठिकाणी जी प्रार्थना येते त्याच्यामध्ये कितव्या पानावरती आहे, 37 वरती आहे,
हे आपल्या ह्याच्या मध्ये येतं. हे आत्मारामा, तुझ्या नामाने नाश पावले नाही असे पाप नाही, व तुझ्या नामाने उद्धारला नाही असा पापी नाही. इथे आत्मारामा हा शब्द स्पेसिफिकली वापरला गेलाय, लक्षात घ्या. कुठलंही पाप असं नाही की तो मिटवू शकत नाही. तुझ्या नामाने नाश, इथे पुन्हा बघा नाश शब्द चालाय. सगळ्या ठिकाणी अतिशय बापू इज व्हेरी स्पेसिफिक, क्लीन, क्लिअर कट, प्रिसाइज. रूपांतरित करणे, नशनश्यते, रूपांतरित आहे. हे आत्मारामा, तुझ्या नामाने नाश पावले नाही असं पाप नाही, व तुझ्या नामाने उद्धारला नाही असा पापी नाही. दॅट्स इट. आम्हाला थोडं फार न बिनधास्त होता आलं पाहिजे आणि न मोकळेप्रमाणे प्रेम करता आलं पाहिजे. दॅट्स ऑल. म्हणून बघा, तुम्ही बापूंच्या प्रवचनामध्ये बऱ्याचदा ऐकलं असेल, ज्याला प्रेम मिळालं नाही ना तो अभागी, पण ज्याला प्रेम करता आलं नाही तो भिकारी. हे किती वेळा आपल्या प्रवचनामध्ये आलंय की ज्याला प्रेम करणं तर माझ्या हातामध्ये, त्याच्यावरती तरी प्रेम करणं माझ्या हातामध्ये. ते जर मला करता नाही आलं तर मी खरंच भिकारी राहतो. मी भिकारी होतो, बाकी सगळं असेल. आणि म्हणून मग पुढचा पॅरेग्राफ होतो की सगळ्या जगाने सगळं तुम्हाला दिलं, तरी पण त्याच्यावर प्रेम नाही केलं. हे पवित्र शब्द. ह्याच्यावर प्रेम करण्यासारखे दुसरे पावित्र्य नाही. आणि आपण बघितलंय, भक्ती हेच सर्वोच्च पावित्र्य आहे. मग आता लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रेम करणं हीच भक्ती आहे. भक्तीची दुसरी व्याख्या नाही. जो ह्याच्यावरती प्रेम करू शकला नाही तो भक्तीमध्ये नाही. हे पवित्र शुभदे, ह्याच्यावर प्रेम करण्यासारखे दुसरे पावित्र्य नाही. लाखो सेवा केल्यात, मोठमोठी कार्य उभारलीत, समाजात लोकप्रिय असणारे सर्व नियम उत्कृष्टपणे पाळलेत, परंतु त्याच्यावर प्रेम केले नाहीत, त्याची सेवा केली नाहीत, तर ती सर्व कर्मे त्रासदायकच ठरतात. त्रासदायक, त्याच्यातनंच अनुचितच कर्मफळ निर्माण होतं. ही कर्म त्रासदायक ठरतात म्हणजे काय, अनुचितच कर्मफळ निर्माण होतं त्याच्यातनं. त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून साई सच्चिदानंदामध्ये येतं, देवद्वारी मानवावा, देवापाशीचं पदर पसरावा, त्याचाच प्रसाद जोडावा, मान सोडावा लौकिक. फक्त देवद्वारी मानवावा, देवापाशीचं पदर, जे काही मागायचंय ते त्याच्यापाशी. आणि म्हणून मान पण त्यानेच करावा. आणि म्हणून येतो ना आपला एक अभंग आहे की धर्म याचा आगळा, पुन्हा नाही तुके कौतुक, धर्म याचा आगळा. त्याचं कौतुक म्हणजेच त्याचं मान मिळणं आहे. त्याच्या एवढं कौतुक आमचं कोणालाच नाही. एवढंसं केलं तर एवढं करून सांगतो. हे आपण किती वेळा अनुभवतो. खरंच सांगतो, जेव्हा आपण ही मुलं भेटायला तर आपण लाईनीत उभे करतो, याची आपल्याला जागा मिळाली आहे. काल ती एक कोण मुलगी ट्रॉफी घेऊन आली होती, तिला ज्या डान्सच्या ह्याच्यामध्ये मिळालेली, ज्या पद्धतीने बापूंनी हात डोक्यावर ठेवला, खरंच सांगतो, बाकीची सगळी ती जी बक्षिसं असतील ना ती झक मारतात. खरंच सांगतो तुम्हाला, पुन्हा नाही तुके कौतुक, धर्म याचा आगळा. ह्याच्या प्रेमाला तोडच नाही. म्हणून प्रेम अंगावरती यायचं. हा ओरडला तर एक वेळ परवडतो, पण ह्याचं प्रेम अंगावरती येतं, प्रेम सहन नाही होत. आणि म्हणून या भक्तिभाव चैतन्याचा गाभा म्हणजे काय आहे, हे भगवत भान जे म्हटलेलं आहे ते फक्त प्रेमातूनच येतं. प्रेमाला पर्यायच नाहीये. ही एकमेव गोष्ट आहे, एकमेव गोष्ट. आणि म्हणून आम्हाला प्रवचना नेहमी बापू सांगत आहे, प्रेमाची ताकद ही सगळ्यापेक्षा जास्त आहे. सगळ्यात जास्त काय ताकद असेल तर प्रेमाची ताकद आहे. आणि तीच सगळीकडे इथे दिसते ह्याच्यामध्ये. भक्तांच्या हाकेला तात्काळ ऐकून त्या क्षणातलाच कार्यरत होणारा समर्थ होतो ऐकत, हा देवादिदेव खूप सोपा, साधा, सहज वावरणारा, न मिरवणारा, स्वतःचे मोठेपण इतरांवर न लादणारा, स्वतःच्या उपकाराची आठवण न करून देणारा आणि फक्त न बोलता प्रेम करीत राहणारा आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, फक्त न बोलता तो काही प्रेम व्यक्त करत राहत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तो सांगायलाही येत नाही. तो वेळ आला की सगळ्या गोष्टी करतो. न बोलता प्रेम करीत राहणार आहे. ही ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला. कधीच त्याचा उच्चार करायला त्याला आवश्यकताच वाटत नाही. त्याचं प्रेम असतंच. तुम ते प्रेम रामके दुना. तो सीतेलाही हनुमंत सांगतो, तुझं प्रेम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट निदान प्रेम त्याचं तुझ्यावरती आहे. ही त्याची कॅपॅसिटी आहे. आणि म्हणूनच फक्त न बोलता प्रेम करीत राहणार आहे. आणि मग ती नजरेला नजर मिळते. तो कुठलं तरी एका माझ्यामध्ये प्रवचनामध्ये बापूंनी सांगितलं होतं ना की पंढरीला जाताना त्याच्या नजरेला तो एक चोर लागतो, त्याच्या नजरेत नजर घालू नका. काय रे, आठवतं का अभंग?
ती गोष्ट सांगितली, अभंग सांगितला जातो. तो शंकराचार्यांच्या अष्टकामध्ये, पांडुरंग अष्टकामध्ये तुम्ही गेलात तरी भीमासाठी जाऊ नका, आणि गेलात तरी त्या पंढरपूरला जो एक कमरेवर हात ठेवून सुरू उभा आहे त्याच्या नजरेत नजर घालू नका. बघू नका, गेला तर नजरेत नजर घालू नका. म्हणजे काय, तुम्ही तुमचे राहतच नाही, जे काही आहे. आणि म्हणून त्या दुसऱ्या अग्ररेखामध्ये येतो, देवर्षी नारद उवाचे, हे पवित्र शुभदे, स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या नजरेत भक्तिभाव चैतन्य आहे. आणि इथूनच त्या प्रश्नाला सुरुवात होते. क्षणाचाही विलंब न लावता शुभदेने नारदांना विनंती केली, हे भक्तिवरद नारद, भक्तिभाव चैतन्य म्हणजे नक्की काय आणि कसे. लक्षात ठेवायचं, त्याची नजरच सगळं काही करून जाते. आणि म्हणून त्याची नजर कुठे पोचत नाही अशी या भूतलावर जागा नाही. त्याच्यासाठी इंद्राने सांगितलं 7 दिवस मला पाहिजे. येस, ती तू मला तुझ्या नजरेसमोर ठेव. इंद्राला पण सांगायची येते की तुझी नजर माझ्यावरती राहून दे, तुझ्या नजरेत नजर मला, त्याच्याकरता त्याची युद्ध करायची पण तयारी. मला असुर बनवू नको. आणि मग आम्हाला तर ह्या प्रवचनाच्या स्थळी सगळ्या ठिकाणी हेच कळतं की एकदा आलेला माणूस बापूचा कसा होऊन गेला. आणि मग भक्तिभाव चैतन्याची ही जी साधी सोपी डेफिनेशन आहे ना, या ह्याच्यातनं आम्हाला सगळं काही आमचं, म्हणजे आपण म्हणतो पुसून टाकायची ताकद आहे. सगळं काही आपण म्हणतो ना की देर इज युनिव्हर्सल अँटीडोट. भक्तिभाव चैतन्य म्हणजे काय, सगळ्या कुठल्याही रोगांवरती असलेला एकमेव उपचार, एकमेव रामबाण औषध म्हणजे भक्तिभाव चैतन्य आम्हाला अवेलेबल आहे. म्हणून काय म्हटलं की तुम्ही काय बरोबर घेऊन जाता, त्याचं नाम आणि भक्तिभाव चैतन्य. त्याच्यामुळे कन्क्लुजन काय की कर्माचा अठळ सिद्धांताच्याही पलीकडे भक्तिभाव चैतन्य आहे. सगळ्या गोष्टी बदलता येतात आणि हा पण त्याचा नियम आहे. ही लक्षात, सगळं काही भक्तांकरता बदलता येतं, बदलू शकतो, ही त्याचं वचन पण आहे. आणि वचन तो कसं पाळतो हे आम्ही बघितलंय आपल्या 47व्या आणि 46व्या अध्यायामध्ये. 47व्या अध्यायामध्ये येतं की साप आणि बेडकाची गोष्ट येते. आधीच्या जन्मात दिलेलं प्रॉमिस तो पुढच्या जन्मामध्ये पण पाळतो की तुला ह्याच्या हातून मरून देणार नाही. साप आणि बेडूक झालं तरी येतो दुसऱ्या, तिथे येतात साईनाथ, येतात हजरतात आणि चन्नबसाप्पाचं नाव घेऊन सांगतात सोड त्याला म्हणून. अरे अजून तुझं वैर संपलं नाही का. त्याने एकदा प्रॉमिस दिलं, त्याने 18 वचनं दिली, प्रेमाने स्वीकारायची तयारी पाहिजे. बस, दॅट्स ऑल. बाकी मग सगळं करते पण त्याच्याकडे जातं. मग मला काही करावं लागत नाही, मी भक्तिभाव चैतन्यामध्ये राहतो. आणि हीच गोष्ट घेऊन आम्हाला पुढे जायचं. या सगळ्या अग्रलेखांमध्ये शबरीची गोष्ट सगळ्यात हे आहे, कारण ते फळ देते. म्हणजे काय, ती ज्या पद्धतीने ती जंगलातलं माझ्या मनाच्या जंगलामध्ये मी काय करून ठेवतो मला माहिती नाहीये. जे आहे ते द्यायचं, हा नियमच आहे ना. जे माझ्याकडे आहे तेच मी देऊ शकतो दुसऱ्याला, जे माझ्याकडे नाही ते मला देता येत नाही. मग जे माझ्याकडे जे आहे ते सर्वच्या सर्व मला देता आलं पाहिजे. माझ्याकडे आहे तेच मी देऊ शकतो. मला माहिती आहे माझ्याकडे काय काय आहे, किती चांगलं आहे किती वाईट आहे, हे हा विचारच करायचा नाही. माझ्याकडे आहे ते सगळं तुझं आहे. सर्व तुझेची रे देवा, माझे तरी काय असे, सर्व तुझेची रे देवा. पुढे काय, तुझे असो तुझ्या पाशी, मीच होय तुझा, जसा आहे तसा मीच होय तुझा. माझा जसा काही असेल तो मी तुझा आहे, ही सांगायची ताकद पाहिजे. आणि त्याच्याकरता लागतं प्रेमासाठी प्रेम, मग दुसरं काहीच नाही. आणि मग हा जर नियम असेल तर सर्व शक्य आहे. हाच नियम, प्रेमासाठी प्रेम, हाच नियम सगळ्याच्या वरती आहे. दॅट्स ऑल. म्हणजे मला तुम्हाला खरं सांगतो, ह्या कर्माच्या अटळ सिद्धांतामध्ये कोणाला कुठलं कन्फ्युजन राहू नये माझी एवढी इच्छा होती. आणि म्हणून मला हे सगळं मी मुद्दाम तुम्हाला काय सांगतोय, नाही, आपण प्रेम करूया, प्रेम करायला शिकूया. आणि एक अख्खा चॅप्टर ह्याच्यामध्ये येतो, काम्य भक्तीतूनच पहिल्यांदा प्रेमाला सुरुवात होते. त्याच्यामुळे कोणाच्या काम्य भक्तीला हसायचं, माझ्या स्वतःच्या काम्य भक्तीला पण नावं ठेवायची मला आवश्यकता नाही. कारण का तिथूनच श्रद्धेला सुरुवात होते आणि मग तिथूनच प्रेम वाढायला लागतं. कारण का तोच पहिला अनुभव असतो. आणि इथे एका ठिकाणी तर भक्तिभाव चैतन्यामध्येच अनुभव येतो. काम्य भक्तीने मी काय येतो हा मला काय, तिथूनच सुरुवात होते आणि तिथूनच प्रगतीला सुरुवात होते. आणि मग प्रेम वाढावं लागतं, वाढत जातं. पाणी मुळा घालावे,
पाणी सावलीचे नाते घालावे. लक्षात ठेवायचं की सगळं काय असेल त्या एका गोष्टीवरती आहे. श्रीराम हरिओम श्रीराम अंबज्ञ. हा स्वयं भगवान देवादेव प्रेमस्वरूप नित्यतृप्त सर्वज्ञ सर्वगामी सर्वसमर्थ आहे. हा अनुभव भक्तिभाव चैतन्यातच येऊ शकतो. आणि त्याला च लावलेला आहे. नीट वा, त्याला च लावलेला आहे. चैतन्यातच हे लक्षात ठेवा. बापू भलत्या ठिकाणी च लावणार नाहीये. आता तुम्ही बोला त्याच्यावरती. योग्या अफलातून आहे माहितीये का. मी बापूला म्हटलं, बापू तू आज मला ग्रंथ म्हणजे एका वेगळ्या डायमेन्शननी ग्रंथ बघायला लागलो. ही कर्मफळ, पाप हे कर्मफळ आहे हे लक्षात यायला मलाही खूप वेळ लागला. मनापासून सांग. सगळं अर्पण करायचं म्हणजे त्याचं फळ तू मला काय दे, मला शिक्षा देवर ही गोष्ट लांबची राहिली. मला पहिलं त्याला अर्पण करायला शिकलं पाहिजे. मी जसा आहे तसा पारदर्शक, कम्प्लीट, आपण ज्याला म्हणतो ना ट्रान्सपरन्सी. आणि म्हणजेच काय, त्याच्याशी खोटं न बोल. कुठलाही हे नाही, त्याला कुठलाही तुम्ही सबब नका सांगू. असं केलं म्हणतो त्याला देवा असा आहे, मी आहे तुझा असा आहे, दॅट्स इट, पण मी तुझा आहे. यस बघ आता आलं षड्रुपूंचं पण आलंय ना की षड्रुपून तो पण चांगल्या करता वापरतो, तो कन्व्हर्ट करतो. तो त्याचंही रूपांतर षड्रुपू आमचे चांगल्या करता वापरतो आहे ना. कुठे शबरीच्या ह्याच्यातच आहे ना, गुरुवारच्या. आणि हा मंत्र गजर ह्या षड्रुपूंनाच त्या श्रद्धावानांच्या जीवनात चांगल्या कामासाठी वापरत राहतो. षड्रुपू झाले बहुपकारी आहे ना अभंग. सांगतो ना की आपल्याकडे सगळं आहे. आला तर आला, सो व्हॉट. आला वाईट विचार, त्या वाईट विचारांसकट मी बापूच आहे. आणि म्हणूनच ते भगवत भान स्मरण, त्या स्मरणावरती जे येतं ना की आम्हाला त्याचं स्मरण असावं लागतं, ते भान असावं लागतं. ते भान ठेवलं की आपोआप विचार हळूहळू कमी होणारच आहेत. तो ते करता तो झाला ना. मग करता तो झाला. कसं करायचं हा माझा प्रांत नाहीये. तो सगळं करणार आहे. मला त्याचं प्रेम स्वीकारायची एकदा का आठ कळली ना, ते स्वीकारता आलं. आणि म्हणजेच काय की तुझ्यासाठी काही, हा जो भाव आहे ना, दास होणं म्हणजे काय की तिथे सारासार विचाराची हे नाहीये. म्हणजे आपला जो 23व्या अध्यायामध्ये येतं, दीक्षितांची गोष्ट येते, पुण्य काय नाही पाप काय, कसला विचारच नाही. तू सांगतो तुझा शब्द प्रमाण, बोकड मारायचंय मारायचंय, माझी काही बॅकग्राऊंड असेल, मी ब्राह्मण असेल नसेल, संबंध काय. तू सांगतोय तुझा शब्द खाली पडणारच नाहीये. दॅट्स इट. दुसरा नियमच नाहीये तिकडे. आपण जे म्हटलं त्याच्याप्रमाणे मग शेवटचं जे आहे वचन, जिथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम. भक्ती म्हणजेच प्रेम, त्याच्यामुळे वेगळं काहीच नाहीये. त्याच्यावरचं प्रेम म्हणजेच भक्ती आहे. कसं आहे ना, अनेक व्याख्या ग्रंथामध्ये किंवा अनेक ठिकाणी भक्ती, प्रेम, विश्वास ह्यांचं एकमेकांचं कनेक्शन व्यवस्थित दिलेलं आहे. पण जसं परवा बापूंनी परवा गुरुवारी बोलताना सांगितलं की अर्थ महत्वाचा आहे, पण अर्थाच्या पाठीमागे लागायचं नाही, भाव महत्वाचा. आणि उदाहरण देताना काय सांगितलं, लहान मुलाला आई शब्दाचा अर्थ माहितीये का, पण त्याला आई हा भाव कळतो ना. दॅट्स इट. राम नावाचा अर्थ किती लोकांना माहिती, पुढचं काहीच नाही. राम कसं, राम शब्दाचा अर्थ कळणारे पण 100 जण आहेत, त्यांना कळत नाही. इथे कळणारा कोणी नाहीये. इथे एकही माणूस नाहीये की जो लहान असताना 1 वर्षाच्या आत त्याला आई ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे. एकही नाही, तरी त्याला आई हा भाव माहिती आहे. तो दुसरी स्त्री व्यवस्थित ओळखतो. हे जे उदाहरण आहे ना की हा भाव, हा प्रेम भावच आहे ना हा. आता तर आम्ही डिफाईन काय करणार प्रेम म्हणजे काय. प्रेमासाठी प्रेम एवढंच म्हणू शकतो, ती आत्मीयता, तो माझा आहे. दॅट्स ऑल. भक्तीच्या
एका व्याख्येमध्ये तसंच म्हटलंय, प्रेमाने केलेले परमेश्वराचे स्मरण, दर्शन आणि गुणगायन. स्मरण पण प्रेमाने केले स्मरण, म्हणजे हे भान, हे भगवत भान जे दिले ना बापूंनी परवा, म्हणजे पहिलं जे आहे, जी डेफिनेशन जी आपण जे बघतो, आणि आज नवी आली काय, तिसरं भगवत भजन ना, भगवत भजन तिसरं आलं. भक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयं भगवानाचे होऊन राहणे, व तो माझ्यावर सदैव, व तो माझ्याबरोबर सदैव आहे याची जाणीव बाळगणे, अर्थात खरेखुरे भगवत ज्ञान व खरेखुरे भगवत. त्याच्यामुळे कन्क्लुजन काय, तर कुठल्याही श्रद्धावानाला कुठल्याही गोष्टीचं, आता वैभवने जो मांडलेला पॉईंट महत्वाचा, आले वाईट मनामध्ये विचार, सो वॉट, एखादी गोष्ट चुकीची झाली, सो वॉट, झालं, म्हणजे प्रायश्चित्त हाही किंवा त्याच्याबद्दल वाईट वाटतं हाही पुढचा भाग. जसा आहे तसा देवा मी तू आहे, तुझ्यावरती माझं प्रेम आहे आणि तू मला हवास, असं कुठल्याही लेवलला जाऊन जायला तयार आहे. म्हणून ह्याच्यामध्ये कसे काय मागू, फक्त तूची हवारे, फक्त तूची हवारे या पापी आला. आणि ह्याच्यामध्ये पहिलं एक जे येतं ना, नको भीड ठेवू, नको मागे सरकू, नको मागे सरकू, चिरण्या ही छाती, म्हणजे साकार सगुणा क्षमावंत देवा, हा आपला अभंग आहे. त्याच्यावर सोहो दिशा मी तुझ्यापाशी आलो तुला मागण्या, बाकी कुठलाच भाव नको, मी तुझ्याकडे कशा करता येतो, तुला मागण्यासाठी. सोहो दिशा मी तुझ्यापाशी आलो तुला मागण्या, नाही जरी वाणी नाम तुझे, नाही जरी हाती काज तुझे, मग काय उरले जीवनी यास काय. नको भीड ठेवू, नको मागे सरकू, तू चिरण्याई छाती. एका बाजूला हे येतं, चिरण्याई छाती येतं, तर दुसऱ्या अभंगामध्ये काय म्हणतो, अनुरुद्ध आळ्याचे लागतो माझालयामध्ये, वाटली चिरावी छाती, बसवावे हृदयात, सुरीचा जो स्पर्श झाला कळ याच्या हृदयात. तुम्ही जर भक्तिभाव चैतन्यामध्ये असाल तर दशरथासारखी परिस्थिती आहे की तो दुःखामध्ये आहे, ह्याच्याकरता तो दुःख करतोय. आमच्या दुःखाचं दुःख त्याला जास्त आहे, त्याची वेदना त्याला जास्त आहे, कळ याच्या हृदयात. आम्हाला काय दुःख होतं, आमच्या दुःखापेक्षा त्याला जास्त हे आहे की बघा, कुणी बघा, मुलाला जर लागलं तर जास्त आईला त्रास होतो का मुलाला त्रास होतो, हा नियम लक्षात घ्या. की आईला जास्त त्रास होतो त्या मुलापेक्षा, तिच्या मुलाला जे होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त त्रास आईला आहे. मग माझ्या दुःखाची कळ त्याला किती आहे. हा जो कन्सेप्ट आहे ना, की भक्तिभाव चैतन्यामध्ये करते पण सगळं तो सहन करतोय, दुःख त्याला जास्त आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आम्हाला आमचं दुःख फार मोठं वाटायला लागतं, नाही, मला जे दुःख होतं त्याचं दुःख त्याला जास्त आहे, फार जास्त आहे, आणि त्याला तर बिचाराला दाखवायची पण परवानगी नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण जी पहिल्यांदा सुरुवात केली की हा अग्रलेख सगळ्याच्या साराचं सार आहे, की आम्हाला नक्की काय करायचंय जीवनामध्ये हे घेऊन जाणारा आहे. आणि मग सगळे अभंग एका बाजूला फटकन डोळ्यासमोर उभे राहतात. आम्ही जे जे ऐकत आलो सगळ्या ठिकाणी हे सगळं एकच गोष्ट सांगत राहते की भक्तिभाव चैतन्यामध्ये आल्यानंतर सर्व काही शक्य आहे सगळ्यात. आणि म्हणून तो म्हणू शकतो, मी तुला कधीच टाकणार नाही, जोवर मी त्याला टाकत नाही तोवर तो मला कधीच टाकत नाही. आणि त्याचं प्रॉमिस आहे आपल्या प्रत्येकाला, हे लक्षात घेऊन पडायचं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला मनापासून सांगतो, तो आपल्याला जे सांगतो ते लक्षात घ्या. गिल्ट बाळगू नका, झालं चूक झाली हे विचारायला घाबरू नका स्वतःला. सो व्हॉट, हे विचारा, झाली चूक, किती गिल्ट घेऊन बसणार. आता प्रवचनामध्ये आपण ऐकतो, नेहमी ऐकतो, कम आउट ऑफ इट. आम्ही आमचं सगळं करत राहू, भक्तिभाव चैतन्यामध्ये राहून जे करणं आवश्यक आहे ते सगळं करत राहू. रोजची कर्म आणि ती कर्मफळं सगळं काही त्याच्या क्षणी अर्पण करू, नुसतं बोलणार नाही, पूर्णपणे अर्पण करू. हे तुझं, ह्याचा मालक तू. जी एकदा गोष्ट दिली की ती माझी राहत नाही, हा पण नियम लक्षात घ्या. एकदा मी माझ्याकडे असलेली गोष्ट वस्तू दुसऱ्याला दिली की ती माझी राहत नाही. मी पाप त्याला देऊन टाकलं
ते माझं राहत नाही, ते पचवायची ताकद त्याची आहे, हेही लक्षात ठेवा. पण डोंट हेजिटेट टू डू इट. एवढी ताकद पण, पापाचा पण अभिमान असायला हवा. यस, मी तुझ्यावरती प्रेम करतो, पण माझ्या हातनं झालं सो व्हॉट, मी त्या पापात सकट तुझं आहे. त्या पापातनं जे काही ते पाप नावाचं कर्मफळ आहे त्याच्या सकट तुझं आहे. दॅट्स ऑल. नाव यू डिसाइड. इट इज अप टू यू. दॅट्स ऑल. आपण पहिलं बोलायला सांगितलं की बापूंचं माझ्यावर माझं बापूंचं आणि म्हणून जज बाय युअर फेथ, नॉट बाय परफॉर्मन्स. अजिबातच नाही. आणि म्हणून कुठल्या स्वतःकडनं अपेक्षा बाळगू नका. मी तुम्हाला मनापासून सांगतो, परफॉर्मन्स देणारे जगामध्ये भरपूर लोक आहेत, पण श्रद्धाहीन आहेत. त्यांच्या परमेश्वरी कार्याला काय उपयोग आहे? तसं बघायला तर रावण प्रचंड मोठा तपस्वी आहे. काय फायदा झाला? परवाच्याच बोलण्यामध्ये सांगितलं ना, स्वतः हनुमंत, शिवस्वरूप हनुमंत स्वतः सांगतोय, ओळखू पण शकला नाही. काय उपयोग आहे त्या तपश्चर्येचा? आणि आता ह्याच्यामध्ये म्हटलंय भक्तिभाव चैतन्य हे सर्वात मोठं तप आहे. आता शेवटच्या ह्याच्यामध्ये आलं ना, ह्याच्याच मध्ये आहे. एवढेच नव्हे तर भक्तिभाव चैतन्य हे सर्वश्रेष्ठ तप आहे, आणि ह्यानेच तो श्रद्धावानांना वश होतो. हे पवित्र शुभदे स्वयं भगवानाचा मंत्र गजर हा तर भक्तिभाव चैतन्याचा प्राण आहे. दॅट इज एवढं मला नाही वाटत की कोण सोपं आणि साधं सोपं करून देईल. फक्त होतं काय ना, हे एवढं स्कॅटर्ड वाटतं कधी आपल्याला, आणि मग कुठेतरी आपलं भानच राहत नाही बापूने आपल्या हातामध्ये काय दिलंय. तुम्हाला मी एक साधा माझा अनुभव सांगतो की तुम्ही रात्री झोपताना हा मंत्र गजर म्हणत झोपा, आणि दुसऱ्या दिवशी स्वतःलाच प्रश्न विचारा, तुमची त्या रात्रीची झोप कशी होती. नाही तुमचा झोपेचा पॅटर्न बदलला तर मी तुम्हाला नावाचा नाही, अख्खा झोपेचा पॅटर्नच बदलतो. तुम्हाला 3 तासात 4 तासात तुमची झोप पण पूर्ण होईल, आणि ज्या झोपेचं वर्णन केलंय ती डीप स्लीप, की ज्याच्यामध्ये त्याचं अनुसंधान होतं तशी झोप तुम्ही सगळेजण अनुभवाल. मी अनुभवल्या म्हणून मी सांगू शकतो तुम्हाला की मंत्र गजर करत नुसतं झोपेचा पॅटर्नच कम्प्लीट बदलून जातो. कम्प्लीट. हे आणि हे अनुभवजन्य ज्ञान, हा अनुभव आहे, हे लक्षात ठेवायचं. फक्त आम्हाला ही सभानता ठेवायला लागते की मंत्र गजर जरी करायचं आहे आणि प्रेमाने करायचं आहे. काल जसं सांगितलं तसं की तुम्ही माळा करताना समोर टीव्ही समोर बसू नका. एवढं एक केलं, अजून काय सोपं पाहिजे आम्हाला. आणि मग तर साई सच्चिदानंदला प्रश्न येतो, एवढी साधी भक्ती पण लोक मग का करत नाहीत? ह्या अर्थाची ओवी येते ना रे. एवढी साधी सोपी भक्ती पण लोक का करत नाही? याला काही कारण नाही. एवढेही करत नाहीत. आणि मग आम्हाला कळेल की मातृवात्सल्य उपनिषदच्या प्रस्तावनेमध्ये बापूने सांगितलंय की मी बोट दाखवून थकलो, पण त्या मार्गावरती चालण्याआधी लोकांना पाय थकून गेले. आणि इथे मग आम्हाला की आता भक्तिभाव चैतन्यासारखा साधा सोपा तो जसा आहे ना, त्याचं वर्णन केलंय ना, ते वर्णन त्याला म्हणजे त्या भक्तिभाव चैतन्यालाच हे आहे. भक्तिभाव चैतन्य मूर्ती म्हणजे तो स्वतः, दुसरं काही नाही. तो जसा साधा सोपा आहे तसंच हे भक्तिभाव चैतन्य साधं सोपं आहे. अंगीकाराला काही कठीण नाहीये. वाच ना, मोठ्याने वाच. हा देवादिदेव खूप सोपा, साधा, सहज वावरणारा, न मिरवणारा, स्वतःचे मोठेपण इतरांवर न लादणारा, स्वतःच्या उपकारांची आठवण न करून देणारा, आणि फक्त न बोलता प्रेम करीत राहणारा. साधे सोपे पण त्या मंत्र गजराचं हैसियतच आहे, कळतच नाही. असं वाटतं 4 नाव आहेत फक्त, बाकी काय नाही, कळतच नाही. पुढचा पॉईंट पुढच्या वेळेला घेऊ. मला आज फक्त हा एकच पॉईंट घ्यायचा होता, दुसरा कुठलाही मला आज पॉईंटच घ्यायचा नव्हता, कारण हे सगळं आपल्याकरता अत्यंत आवश्यक आहे.
कारण या खोट्या कल्पनांमध्ये जे आपण अडकतो ना, नाही, सगळे नियम सांगतो ना, त्याच्यातलं शेवटचा जो कडवं आहे ना, तुम्हाला मी खरंच सांगतो, मनापासून सांगतो. मी बापूंना बोललो, अरे शेवटचं कडवं काय रे? हा, इतक्यांचे प्रेम तुझवर भरतीवर भर, श्रेष्ठ दीन भाव नसे तुझी दिगंत कीर्ती. श्रेष्ठ दिन म्हणजे कोण? श्रेष्ठ दिन भाव नसे म्हणजे काय? मी श्रेष्ठ आहे, तो श्रेष्ठ आहे आणि आपण दीन होत असे त्याला भाव. अरे सोडून द्या, श्रेष्ठ दिन कर्मफळाच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. कसलं आलं? मोठं पाप, छोटं पाप, हे पाप, चांगलं पुण्य, हे जर श्रेष्ठ दिन भाव नसे. अरे तुमच्या कर्मफळाच्या बाबतीमध्ये हा भाव नाही त्याच्याकडे, हे लक्षात घे. आम्ही त्याच्यामध्ये अडकतो, हा श्रेष्ठ बघतो, तू श्रेष्ठ. तसं नाहीये. सगळ्याच गोष्टींकरता श्रेष्ठ दिन भाव आहे. माझ्या कर्माकरता पण आणि माझ्या कर्मफळाकरता पण हा भाव नाही श्रेष्ठ दिन. कितीही मी पापी असून दे, हा भाव त्याच्याकडे नाही. हा भाव माझ्याकडे मग कशाला हवा? जो त्याच्याकडे नाही तर मी माझ्याकडे कशाला ठेवू? दॅट्स इट. श्रेष्ठ दिन भाव नसे ती दिगंत कीर्ती, आणि म्हणूनच त्याची दिगंत कीर्ती आहे. हे लक्षात ठेवा की त्याच्याकडे कर्मफळाचा पण श्रेष्ठ दिन असा हे नाहीये. हे मोठ्या पापाचं हे कर्मफळ, अरे कसलं काय नाही, कसलं काय. आणि मग आम्हाला एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, यस हा बाप आहे आमचा आणि सगळ्यातनं बाहेर काढू शकतो. आहे तसा मी ह्याचाच आहे आणि तो माझा आहे. आता मग ह्या वाक्याचा अर्थ जास्त लागतो, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. म्हटलं एक गोष्ट माझ्या हातनं राहिली. म्हटलं ह्या अभंगामध्ये हे जे सगळ्यात शेवटी येतं ना, श्रेष्ठ आणि दीन म्हटलेलं आहे, कनिष्ठ नाही म्हटलेलं. श्रेष्ठ दीन भाव नसे. आपण दीनवाण्या म्हणतो ना, दीनवाणा माणूस केव्हा होतो ते लक्षात ठेवायचं. त्याची करणे आघार आहे, तो कुठले भलते सलते शब्द येऊनच देत नाही, हे लक्षात ठेवायचं. मंत्रवेद जेव्हा सांगितलं ना म्हणायला, तेव्हा इव्हन कसं म्हणायचंय ना हे सुद्धा बापूंनी सांगितलं की तू डिसाईड कर. फक्त काय काय हे दिले होते क्रायटेरिया, प्रत्येकाला गाता यायला पाहिजे, त्याला गाणं येत असेल अथवा नसेल तरी पण त्याला म्हणता यायला पाहिजे, आणि कुठल्याही वाद्याशिवाय हे गाता यायला पाहिजे, असं झालं पाहिजे. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं असं घ्यायचं. यांनीच आम्हाला दिलं, म्युझिक पण त्यांनीच दिलं आणि सांगितलं की आता तुम्ही डिसाईड करा. इथं बसून आम्ही तो 3-4 जण होतो फक्त, आणि ती ट्यून जे काय आम्हाला वाटली बरोबर हेच घ्यायचं. त्यांनी दिलेली ट्यून होती, फक्त आम्हाला तसं म्हणायचं होतं. काय वेगळं दिलं तर आम्हाला करायला माहित नाही, पण त्याचा भाव त्याला प्रत्येकाला म्हणता यायला पाहिजे. प्रत्येकाला आठवतं ना स्पेसिफिकली की म्हणतो, किंवा आपल्या 18 वचनाची आहे ती कशी म्हणायची तर प्रत्येकाला म्हणता यायला पाहिजे अशीच म्हणायची. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ताल नाही, गायकी नाही, काय नाही. काय कसं पाहिजे तर प्रत्येकाला बोलता यायला पाहिजे, म्हणता यायला पाहिजे. मध्ये एकदा बापू बोलताना बोलले होते, अरे तुम्ही एवढे ह्या प्रचंड ब्रह्मांडाच्या विस्तारामध्ये एवढे क्षणभंगूर आहात, एवढं आमचं अस्तित्व ते काय, तर आमचं पाप असून तुम्ही मोठं असणार. काय मोठमोठ्या पापाच्या गोष्टी करताय? कसल्या पापाच्या गोष्टी आहेत? कोण तुम्ही कोण लागून गेले एवढे मोठमोठ्या गोष्टी करताय? एवढं उगीच आपलं स्वतःचं खेळ घेऊन बघायला कोण तुम्ही? कोण तुम्हाला ओळखतो यार या एवढ्या ब्रह्मांडामध्ये? तर कसलं मोठमोठं स्वतःचं घेऊन रडत बसले, हे लक्षात घ्या. आणि हा कॉन्फिडन्स असू द्या. तरी मी एवढा क्षणभंगूर असलो, एवढं माझं छोटं अस्तित्व असलं, म्हणून हा शबरीच्या ह्याच्यामध्ये ते म्हटलेलं आहे, सर्वांना त्यांच्या कर्माची फळे देणारा स्वयं भगवान श्रीराम आपल्या श्रद्धाळूंसाठी किती लहान होऊन राहतो. माझ्या एवढ्या एका लहानातल्या लहान एका ह्याचं अस्तित्व तो सांभाळतो आणि त्याच्याकरता सगळं काही करत राहतो. हे त्याचं प्रेम लक्षात घ्यायचं. आणि मग आम्हाला कोणालाच यायला बापाला घाबरायची जरूर आहे. कुठल्या कर्मफळाची आम्हाला भीती असली पाहिजे? नाही, खरंच आहे. कधी कधी असं होतं की नको त्या गोष्टीमध्ये आम्ही अडकून जातो आणि मग आमची परिस्थिती चक्रव्यूहात झाल्यासारखी जाते. खरं सांगतो, या खोट्या कल्पना चक्रव्यूहासारख्या मग काम करायला लागतात. एकदा का त्याचं होऊन राहिलं ना, आणि म्हणूनच फक्त त्याचं होऊन राहणं
भक्तिभाव चरण आपण स्वयंभक्त होऊन राहणं, तो माझ्याबरोबर सदैव आहे हे ह्याची जाणीव बाळगणं. दॅट्स ऑल. आता ह्याचं आम्हाला समजेल की हे किती सोपं आहे खरं. तो काय करू शकतो आणि काय करतो. म्हणून मी आज सांगतो की हा एकच पॉइंटवरती बोलायचं ठरवलं की नाही, बाकी काही हे करायचंच नाही आज. तो आपलं कौतुक करतो म्हणजे काय, रामनामाची वही आपण किती लिहिली आहे, किती जप झाला तोच सांगतोस की तुम्ही एवढं लिहिला, छान छान. ते आपलं कौतुकच आहे ना, आपण केलं. पण हे आपण विसरतो. काय बघितलं, काय एवढ्या मोठमोठ्या गोष्टी करतो तू, म्हणून लागून गेला चम्मा. कसं बापाच्या गोष्टी करतो तू, कसलं काय हे लक्षात घे. आणि हा नियम श्रद्धावानांकरता, भक्तिभाव चैतन्यामध्ये असलेल्यांकरताच आहे. कारण का तो जो येतो ना, ते असे अनुभव, हा अनुभव फक्त श्रद्धावानांकरताच आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं की हे तुझं पाप ते केवढं असायला काय स्वतःला समजतो यार. हा नियम श्रद्धावानांकरता आहे, हे लक्षात ठेवायचं. श्रद्धाहीनांकरता, हा भक्तिभाव चैतन्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाकरता हा नियम आहे, हे लक्षात ठेवायचं. तो बाकीच्यांकरता नाहीये, त्यांच्याकरता ते नियमाच्या प्रांतामध्ये, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की मध्ये मी सगळ्यांना मनापासून सांगतोय, म्हणजे हे भक्तिभाव चैतन्याच्या अग्रलेख येण्यापासून सुनीलनावर सगळ्यांमध्ये, की आता किती पार्शलिटी श्रद्धावानांकरता होणार ह्याची तुम्हाला कल्पनाच नाही. प्रचंड. एक पाऊल टाका, आता 100 पावलं नाही तो 1000 पावलं टाकत धावत येईल, एवढी पार्शलिटी बघाल तुम्ही. आणि खरं सांगतो, 1 तारखेला प्रत्येकाने ज्याला ज्याला करता येईल ना, 16 माळा करा यार. आमच्या वर्षाची सुरुवात, आम्हाला प्रश्नच पडला नाही पाहिजे. मोकळा वेळ मिळाला सहजतेने, कधी 10 मिनिटं मिळाला, 15 मिनिटं मिळाला, मंत्र गजर. तुम्हाला मी मनापासून सांगतो की सगळं काही आपल्या बाजूचं बदलवायची ताकद पण त्याच्यामध्ये आहे. अनेक लोकांना, नव्या नव्या लोकांना भक्तिभाव चैतन्यामध्ये आमचा मंत्र गजर आमच्याकरता काय बाकीच्यांकरता काम करेल. मला मनापासून सांगतो, ताकदच आहे त्याची सगळं बदलवायची ताकद आहे ह्या मंत्र गजराची. बापून मला नेहमी सांगतात, उपासनेमध्ये का कॉम्प्रोमाइज करायचं नाही, या मंत्र गजराच्या पठणामध्ये का कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जे काम करायला तुम्हाला 10 तास लागतात ते तुमचं काम 5 तासात व्हायला लागेल. तुम्हाला काय वाटतं, आम्ही अर्धा तास उपासने करता दिला, आम्ही पाऊण तास उपासने करता दिला, पण तुम्हाला इतर कामं करणारा लागणारा 10 तासाचा वेळ डायरेक्टली 5 तासावरती येतो, 4 तासावरती येतो. तुम्हालाच कळत नाही कशी कामं एवढी झाली. कसं आहे, सगळ्या फेवरेबल कंडिशनच केल्या जातात. तुम्ही जाता, तुमच्या ओळखीचा माणूस भेटतो किंवा अनोळखी माणूस तुमचं काम करून देतो. आज ह्याचा अनुभव बघा. पासपोर्ट त्याचा अडकला होता, तर ह्याच्यामध्ये व्हिसा करता ज्या बिल्डिंगमध्ये कोणाला उभं पण केलं जात नाही, मिळणं अशक्य म्हणून न्यूझीलंडच्या लोकांनी सांगितलं, कधीही हातामध्ये न दिला जाणारा पासपोर्ट त्याच्या हातात दिला गेला. संवाद साधा त्याच्याशी. दॅट्स ऑल. काळाची परिमाणच नाही. कारण कसं आहे, नारदाचा दिवस काय आहेत आपल्याला माहिती आहे, त्रिविक्रमाचा दिवस कुठे काय कोणाला माहिती नाही. त्यासाठी दिवस काय रात्र काय सगळं सेवच आहे. इज देअर. प्रेमाने पुढे जात राहणं हाच नियम आहे. माझं म्हणणं काय, तुम्ही हे शेअर करा, नीट बोला. आज तुम्हाला हा कन्सेप्ट कळलाय की कोणाच्याच बापाला घाबरायची तयार नाही. भलतं असेल ते कन्सेप्ट घेऊन जगू नका. भक्तिभाव चैतन्य तुम्हाला नीट समजवून देता आलं पाहिजे की कसला आला कर्माचा अटळ सिद्धांत आणि कसलं काय, सगळं वाकवलं जातं. जर तुम्ही असाल तर तुम्हाला सत्वगुणीच कर्मफळ दिलं जातं. तुम्ही कसेही असाल, कर्मफळ तुम्हाला सत्वगुणीच दिलं जातं. ते देण्याकरता तुमच्याकडनं तुमच्याच न कळत यज्ञेनं, दानेनं, तपसा ह्याने सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात आणि तुमच्या ह्याच्यामध्ये मात्र सात्विक कर्मफळ दिलं जातं.
आणि तुम्हाला मी मनापासून सांगतो की आपल्या ह्या ग्रंथामध्ये पहिल्या काही पानांमध्ये यज्ञेनं दानेनं तपसा आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त हे यज्ञेनं दानेनं तपसा हे या 157 ते 162 मध्ये आहे. हे लक्षात घ्या, ते नीट वाचा. मुद्दाम मी तुम्हाला सगळ्यांना पानाचे रेफरन्स का दिले की त्याच्यामध्ये जे यज्ञेनं दानेनं तपसा एक्सप्लेन करून दिले ते इथल्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. ते पहिलं इथे आलंय, पण ते वापरलं कसं जातं, हा आमच्याकरता यज्ञेनं दानेनं तपसा वापरतो कसा, आमच्याकरता तो वापरतो. हे का साईनाथ आमच्याकडे दक्षिणा मागून घेत आहेत हे लक्षात घे, की त्याचं कर्मफळ बदलायचंय. यज्ञेनं दानेनं तपसा, चल काढ तुम्हाला दक्षिणा दे. कळत नाही त्याला कशा करता मागतात साईनाथ. एकाकडे मागतात, एकाकडे नाही. एकाकडे 15 रुपये मागतात, दुसरा 35 रुपये देतो, त्याला नाही म्हणतात. आवश्यकता नाही, तुझे 1000 रुपये मी परत केले, तू कसलं मला देतोस. हे लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये यज्ञेनं पहिल्यांदा यज्ञेनं दानेनं तपसा म्हणजे काय आलंय, पण तो यज्ञेनं दानेनं तपसा आमच्याकरता कसं वापरतो ते त्या ह्याच्यामध्ये कर्मफळाच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे खरं सांगू की या प्रकारे तुम्हाला भक्ती, सेवा, दानधर्म म्हणजे यज्ञेनं दानेनं तपसा या तीनही गोष्टी करायला लावून तो तुम्हाला सत्वगुणाकडे अधिकाधिक खेचतो आणि यामुळे तुमचे वाईट प्रारब्ध सुद्धा तुम्हाला सुखाने भोगता येते. तो वापरतो कसा आमच्याकरता. ते ग्रंथ म्हणजे ना वेळ लावणारी गोष्ट आहे, तुला खरं सांगतो. आपल्याला असं वाटायला लागतं की हेच नुसतं वाचत राहावं. आपल्याला मंत्र गजर करताना बाबूने सांगितलं तुम्ही डोल्याला लागा, बरोबर. ते लहान बाळ आपण व्हिडिओ बघितला, ते आपण शिकलं, त्याला कोणी शिकवलं नाही. तो पोपट आपण बघितला, आणि एकमेव अशी कोण आहे की सतत डोलतच असते, गजर चालूच असते कंटिन्यू. एक पॅरेग्राफ काय बघ, जेव्हा मी यज्ञेनं दानेनं तपसा या 3 गोष्टी फक्त परमेश्वराला मिळवण्यासाठी करतो तेव्हाच माझ्या पापांचा नाश होतो. जेव्हा मी या 3 गोष्टी काम्य भावनेने करतो तेव्हा माझ्या पापांचा नाश होत नाही, फक्त पुण्य जमा होते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो परमात्मा आहे, हा जो माझ्या आयुष्यातील महाविष्णू आहे, त्याच्या भक्तीमध्ये मला बुडलेच पाहिजे, त्याच्या सेवेमध्ये मला बुडलेच पाहिजे, तरच माझ्या पापांचा नाश होईल. आणि म्हणून तो हरिपाठामध्ये पहिलं तेच येतं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याने पापक्षय नाही होणार आहे, पापनाश नाही होणार आहे. पुण्याचं पण फळ घ्यायचं आणि पापाचं पण फळ घ्यायचंय. खरंच असंच आहे ना. बघा, भीती प्रत्येकाला आहे हो. आहार निद्रा भयमंतून सर्व जगताची समसमान. प्रत्येकाची भीती वेगवेगळी असते, खरंच सांगतो. आणि आपण म्हणतो ना की म्हणजे बापूंचं जे वाक्य होतं की आजूबाजूचं वास्तव माहीत नसणं म्हणजे अंधकार, आणि अंधकारातच राहत होतो. आणि माणसाला अंधकाराचीच भीती असते. हा वेगवेगळ्या प्रकारचा अंधकारच आहे ना, हे लक्षात ठेवायचं. वेगवेगळ्या प्रकारचा अंधकार आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसणं म्हणजेच अंधकार आहे. आणि प्रत्येकाच्या भीतीचं हे वेगवेगळं आहे, वेगवेगळं आहे. आणि भीती फार वेगवेगळ्या प्रकारे काम करते. सावली म्हणजे अभाव ना प्रकाशाचा. तर एक 4 मध्ये येणार आहे म्हणजे असं दिलेलं की त्याची सावली सुद्धा तेजोमयी. काय सुंदर आहे माझ्याकडे. आणि ह्याच्यामध्ये नियंत्रण त्याच्यामध्ये पण घेतला ऑर्डर. तो कधीच काय बोलायला येत नाही स्वतःबद्दल, हे लक्षात ठेवायचं. एका दृष्टीपातात भक्त होईल पाप होईल. कोणाची सांगायची टाक आहे. आणि ते दृष्टीवाला म्हणजे कसं, त्याच्या दृष्टीत जर मी दृष्टी घातली तर ती झालं, सगळं जळून खाक होतं. तिथे लुटून घ्यायची तयारी पाहिजे. लुटून घ्या रे याच्या हाती. काय रे, काय अबंध आहे, फक्त तुझा बापू. हे लक्षात घ्यायचं. अरे वाचलं जरा, वाचून तर दाखव ना, आम्हाला नाही गाता येत.
हे बघा ना, उपासनेमध्येच आहे ना, केवळ एक दृष्टीपात क्षणात होई पापा घात टळेल जन्माचे हृदय ढीक जाळीत कुकर्माले. एक दृष्टीपात स्वीकारायची तयारी पाहिजे. दॅट्स ऑल. एकही शब्द न उच्चारिता, आशीष स्पर्श न करिता, त्याची दृष्टी पण स्पर्श करते ना, आणि त्याची वाच ना, अरे वाचतं खरं काय ते. मार्ग चाललो फक्त तुझा बापू, तुला सोडून जाऊ कुठेही, तुझं विण तुझं कुणी नाही. क्रमता मागे क्लांत झालो, भूक तहाने व्याकुळ झालो. श्रमही संपले मार्ग पुढली, तूच जवळ येईल. सखया माझ्या दीन वत्सला, काकुळती ही अनन्य शरा. ही पणाची वांग प्रसूती, विभक्ती ही मारे मगरा. टिपा सांगतो ऐसी माझी, स्थिती केली हा काळा. घट्ट उभा हा मी पण मुलगा, हाच खरा कैवार. आजपासून मी जवळ घेतले, आनंदाचे डोही बुडवले. टिपा विनंतो एकदा तरी, ही ज्याची तयारी आहे ना, त्याला सगळा बेडा पार त्याचा. त्याच्याकडनं लुटून घ्यायची तयारी म्हणजे काय, मी लुटून द्यायला पाहिजे ना त्याला. लुटून घ्यायची तयारी आहे म्हणजे मला त्याने लुटून द्यावं ही माझी तयारी असायला पाहिजे ना. माझं प्रश्नच नाही. पहिलं पाऊल पडलं, एक कसं आहे ना, ते पाऊल कशाही पद्धतीने पडो, वन्स यू एंटर दॅट भक्तिभाव चैतन्य ना, त्या प्रेमाची तुमची शृंखला जमली ना, आहे ना ती काय रे, तसं सगळं इंटरकनेक्टेड आहे. सगळं हे म्हणजे एका बाजूने सगळ्या बाजूने त्याने आपल्याला असं गुंफलेलं आहे, वेल प्रोटेक्टेड. ती बांधायची ना शृंखला, हीच बांधा. लुटून घ्यायचं, त्याच्याकडनं सगळं करायची तयारी ठेवा. दॅट्स ऑल. आपण म्हणतो ना, हातचं राखून करायला गेलं ना की मजा नाही. जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे. नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.